मंडळी, आज जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही चमकाल, कारण आज जी माहिती देणार आहे ती तुमच्या शरीराबद्दलची आहे, तुमच्या हाडांबद्दलची आहे, तुमच्या सांध्याबद्दलची आहे आणि तुमच्या नसांबद्दलची आहे. आणि ही माहिती अशी आहे की ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःलाच विचाराल की हे इतकं सोपं होतं तर आपण आधीच का नाही केलं. मंडळी, जरा कान उघडे ठेवा आणि डोळे मोठे करा, कारण आज जे सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं, हे मी ठामपणे सांगतेय. एक प्रश्न विचारते, सकाळी जाग आली की तुम्ही पटकन उठता का? आधी गुडघे सरळ होण्यासाठी 2 ते 3 सेकंद थांबावं लागतं का? बेडवरून खाली पाय ठेवताना सांधे जाम झाल्यासारखे वाटतात का? पहिलं पाऊल टाकताना कडकपणा, किरकिर आवाज, हातापायात मुंग्या येणं किंवा एक वेगळीच अशक्तपणाची भावना, हे सगळं तुम्हाला जाणवतं का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात ठेवा मंडळी, बहुतेक लोक काय करतात ना की लगेच निष्कर्ष काढतात, वय वाढलं की असंच होणार. तुम्ही ऐकलंय ना की हे वाक्य 100 वेळा ऐकले, वय वाढलं की असंच होणार. पण मंडळी, मी तुम्हाला सांगते, ह्या सगळ्यात एक मोठा गैरसमज आहे. सगळ्यात मोठा वय हा फक्त एक आकडा आहे. मंडळी, फक्त एक आकडा, खरी गोष्ट वेगळीच आहे. तुमच्या शरीराच्या आतमध्ये काही सूक्ष्म कमतरता हळूहळू वाढत जातात आणि तुम्ही काय करता तर त्या कमतरता भरून न काढता फक्त वेदना दाबत राहता, पेन किलर गोळ्या घेत राहता, मलम लावता, काही दिवस आराम मिळतो आणि तुम्हाला वाटतं बरं झालं. पण मंडळी, बरं झालेलं नसतं. मुळापासून काहीच बदललेलं नसतं, हे लक्षात घ्या. कारण पेन किलर म्हणजे काय तर आग लागलेल्या घरात दुराचा अलाराम बंद करण्यासारखा आहे. अलाराम बंद केला म्हणजे आग विझली का? नाही. तसंच वेदना दाबली म्हणजे समस्या गेली का? नाही. आता एक गोष्ट नीट समजून घ्या. ही गोष्ट तुम्हाला कुणीही इतक्या सोप्या भाषेत सांगणार नाही. तुमच्या शरीरात 3 गोष्टी आहेत ज्या एकमेकांशिवाय चालत नाहीत: हाडे, सांधे आणि नसा. तुम्ही यांना वेगवेगळे समजता, पण मंडळी, या तिन्ही एकाच साखळीतल्या आहेत. एकाच साखळीतल्या हाडं शरीराला आधार देतात, सांधे त्या हाडांना हालचालींची ताकद देतात आणि नसा या संपूर्ण यंत्रणेला मेंदूशी जोडून नियंत्रण आणि संवेदना देतात. जरी हाडं मजबूत असली ना तरी सांध्यातील कार्टिलेज झिजलेला असला तर हालचाली वेदनादायक होतात आणि नसांपर्यंत पुढे पोषण पोहोचलं नाही तर मुंग्या येणं, बधिरपणा, हे सगळं सुरू होतं. म्हणजे काय तर एक कडी तुटली की संपूर्ण साखळी कोसळते. लक्षात ठेवा, एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. एक मजबूत लाकडाचा दरवाजा आहे, टिकाऊ आहे, चौकट पक्की आहे, पण जर त्या कड्यांना वेळोवेळी तेल लावलं नाही तर काय होतं? सुरुवातीला फक्त किरकिर आवाज येतो, तुम्ही दुर्लक्ष करता, हळूहळू घर्षण वाढतं, मग झीज सुरू होते आणि एक दिवस तो दरवाजा उघडताच येत नाही. तुमच्या शरीरात नेमकं हेच होतंय, हे कळतंय का? तुम्हाला सांध्यांमधील कार्टिलेज कोरडा पडतोय, हाडांमध्ये थेट घर्षण वाढतंय, नसांवर ताण येतोय आणि म्हणून तुम्हाला कडकपणा, वेदना, किरकिर आणि आवाज, मुंग्या, हे सगळं जाणवतं. तुम्ही वयाला दोष देताय, पण वय दोषी नाही. तुमच्या शरीराला योग्य तेल मिळत नाहीये, हे खरं आहे. कारण मंडळी, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते, जे ऐकल्यावर तुम्ही चकित व्हाल. तुम्हाला 4 सांधे पण प्रभावी आहार घटक सांगणार आहे, जे तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासून आहेत. तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. महागड्या गोळ्या घ्यायची गरज नाही, हजारो रुपये खर्च करायची गरज नाही. उत्तर तुमच्या घरात आहे, फक्त तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. पहिला घटक, हळद. बघा, हळद ही फक्त चवीसाठी वापरायचा मसाला नाही. हळद म्हणजे तुमच्या शरीरातलं अग्निशमन दल आहे. कसं काय बघा, तुमच्या शरीरात सूज म्हणजे इन्फ्लमेशन ही एक आग आहे, ही दिसत नाही, पण ही आग आतून पेटत राहते. ही आग कार्टिलेजची झीज करते, सांध्यांची लवचिकता संपवते, नसांना कमकुवत करते आणि तुम्हाला ते कळतही नाहीये, कारण ही आग हळूहळू पेटते. 1 दिवस, 2 दिवस, महिना, वर्ष आणि मग 1 दिवस तुम्हाला गुडघा दुखायला लागतो. तुम्ही म्हणता अचानक कसं झालं? अचानक नाही झालं मंडळी, ती आग वर्षानुवर्ष पेटत होती. तुम्हाला कळलं नाही एवढंच. आणि हळद ही आग विझवते. हळद ही आग विझवते, पण एक गोष्ट मंडळी ऐका, कोणतीही हळद चालत नाही. भेसळयुक्त हळद, निकृष्ट दर्जाची हळद याचा काही उपयोग होत नाही. शुद्ध विश्वासार्ह हळद लागते. शक्य असल्यास कच्ची हळद हंगामात वापरा किंवा साबूत हळद घरीच पूड करा. गुणवत्ता ही उपचाराची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा. आता घ्यायची कशी तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काळी मिरी घाला आणि प्या. काळी मिरी का? कारण काळी मिरी हळदीचे गुण शोषून घ्यायला मदत करते. हळद आणि काळी मिरी ही जोडी आहे. मंडळी, जशी चावी आणि कुलूप एकमेकांशिवाय अपूर्ण, तशी हळद मिरी शिवाय अर्धवट.
रात्री शरीर दुरुस्तीच्या कामाला लागतात, त्याच वेळी ही हळद शांतपणे आपलं काम करत राहते, ज्यामुळे सकाळी उठताना कडकपणा कमी जाणवू लागतो. पण सातत्य ठेवा. 2 ते 4 दिवसात चमत्कार होणार नाही, पण महिनाभर सातत्य ठेवलं तर फरक नक्की दिसेल. मंडळी, आता दुसरा घटक. हा घटक ऐकून तुम्ही म्हणाल, हे तर आमच्या घरात रोजचं घटक असतं. तो घटक म्हणजे तीळ. बघा, तीळ दिसायला किती छोटे आहेत ना, अगदी छोटे, अगदी साधे. पण दिसायला छोटा असलेला नेहमीच छोटा असतं असं नाही. तिळामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, नैसर्गिक स्निग्ध घटक आहे, जे तुमच्या हाडांना मजबूती देतात, सांध्यांना स्नेहन देतात, कोरडेपणा कमी करतात, गुडघ्यातील आवाज, कंबरदुखी, दीर्घकाळ चालल्यानंतर जडत्वाची भावना, हे सगळं अनेकदा कोरडेपणाचं लक्षण आहे. कोरडेपणाचं आणि तीळ हा कोरडेपणा दूर करतात. जसं दरवाजाच्या कड्याला तेल लावलं की किरकिर बंद होते, तसं तिळांमधील स्निग्ध घटक सांध्यांना तेल लावतात आणि घर्षण कमी करतात. सकाळी 1 चमचा तीळ रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर नीट चावून खा. नीट चावून खा, गिळून खा, चाखून टाका, कारण चावून खाल्ल्यानंतर पोषक घटक शरीराला सहज मिळतात. काळे तीळ हाडांच्या बळकटीसाठी जास्त उपयुक्त मानले जातात. पांढरे तीळ पचनासाठी हलके आहेत. तुमच्या प्रकृतीनुसार निवडा, पण एक तरी निवडा, हे नक्की. आता तिसरा घटक आहे. हा घटक ऐका नीट, कारण या घटकाशिवाय बाकीचे तीनही घटक सध्या अर्ध्या ताकदीनं काम करतात. अर्ध्या ताकदीनं तो घटक कोणता, तर लसूण. लसूण. आता तुम्ही म्हणाल, लसणाचा आणि सांधेदुखीचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही किती पौष्टिक आहार घेतला, किती चांगलं खाल्लं, पण त्या अन्नातील पोषक घटक तुमच्या सांध्यांच्या पर्यंत, हाडांपर्यंत, नसापर्यंत पोहोचले नाही तर काय उपयोग? आणि ते पोहोचवतो कोण, तर रक्त. मंडळी, रक्तप्रवाह जर मंदावला, रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या, तर पोषण पोहोचतच नाही. जिथं पोहोचायला हवं तिथं मंडळी, लसूण म्हणजे तुमच्या शरीरातील रस्ते साफ करणारी यंत्रणा. समजा एक शहर आहे आणि त्या शहरातले रस्ते बंद आहेत, खड्ड्यांनी भरलेले आहेत, तर काय होईल? अन्नधान्य पोहोचणार नाही, औषध पोहोचणार नाही, मदत पोहोचणार नाही. तसंच शरीरात रक्तवाहिन्या बंद पडल्यानंतर पोषण पोहोचत नाही. लसूण या रस्त्याची सफाई करतो. लसणामध्ये नैसर्गिक सल्फरयुक्त संयुगे असतात, जी रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतात, रक्तप्रवाह मोकळा करतात. सकाळी 1 ते 2 पाकळ्या लसूण नीट चावून खा, पण काहींना रिकाम्या पोटी जळजळ जाणवू शकते. अशांनी जेवणात, भाजीमध्ये लसूण वापरावा. महत्त्वाचं म्हणजे नियमित खा. दिवसा खाल्लं, दुसऱ्या दिवशी सोडलं, असं करू नका. सातत्य ठेवा. आता चौथा आणि शेवटचा घटक, मेथीदाणे. सकाळी उठल्यावर गुडघे सरळ व्हायला वेळ लागतो, शरीर जड वाटतं, पहिली पावलं टाकताना जणू पाय शिशाचं झाल्यासारखे वाटतात. हे का होतं? कारण रात्रभर शरीर विश्रांतीत असताना काही ठिकाणी सूज वाढली असते, चयापचय मंदावलेला असतो आणि सकाळी शरीराला पुन्हा गती पकडायला वेळ लागतो. अशावेळी मेथीदाणे कामाला येतात. मेथीदाण्यांमध्ये नैसर्गिक 10 शामक गुण आहेत, पचन सुधारणारे घटक आहेत. रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवा, सकाळी ते मऊ होतात, नीट चावून खा. दिवसाची सुरुवात अशा सवयीनं केलं तर जडत्व कमी होतं, हलकेपणा जाणवतो, शरीर लवकर गतीला येतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे चारही घटक एकत्र कसं वापरायचे याचा साधा सोपा दिनक्रम सांगते, लिहून ठेवा. मंडळी, हा दिनक्रम तुमचाच आयुष्य बदलणार आहे. सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर रात्री भिजवलेले तीळ, मेथीदाणे नीट चावून हाडांना खनिज मिळते, शरीराला स्नेह मिळतं, जडत्व कमी होतं. त्यानंतर 1 ते 2 पाकळ्या लसूण चावून खा. रक्तप्रवाह सुधारेल, पोषण शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात किंवा पाण्यात हळद आणि काळी मिरी घालून प्या. रात्रभर शरीराला सूज शांत होईल. सकाळी उठाल तेव्हा कडकपणा कमी जाणवेल. 4 घटक, 4 काम सकाळपासून रात्रीपर्यंत, शरीराची 24 तास काळजी. तीळ हाडांना ताकद देतात, मेथी जडत्व कमी करते, लसूण रक्तप्रवाह सुधारतो आणि हळद सूज भिजवते. हे 4 सैनिक तुमच्या शरीराचे रक्षक आहेत. मंडळी, हे तुमच्या स्वयंपाकघरात तुमची वाट बघत उभे आहेत. फक्त तुम्हाला त्यांना कामाला लावायचंय. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, हा कोणता चमत्काराचा उपाय नाही, हा सातत्याचा उपाय आहे. 2 दिवस केलं आणि सोडलं, काही होणार नाही. पण मंडळी, 1 महिना सातत्य ठेवा, 1 महिना, आणि मग स्वतःच बघा, सकाळी उठाल तेव्हा गुडघे सहज सरळ होतील, पहिली पावलं हलकी वाटतील, किरकिर कमी होईल, मुंग्या कमी होतील आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतकं सोपं होतं तर आधी कोणी का नाही सांगितलं. 60चा माणूसही तरुणासारखा चालू शकतो, जर त्यानं शरीराच्या या साखळीची काळजी घेतली तर. हाडे, सांधे, नसा या तिन्हींना आतून बळकट केलं तर वय आकडा राहतो, बंधन होत नाही. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुमच्या घरातल्या मोठ्या माणसाला, आई-वडिलांना, आजी-आजोबांना हा व्हिडिओ आत्ताच पाठवा, कारण त्यांना याची सगळ्यात जास्त गरज आहे. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या भागात अजून एक अशी आरोग्य माहिती घेऊन येणार आहोत, जे ऐकून तुम्ही पुन्हा चकित व्हाल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या.